मूर्तीवर नव्हे तर हा हिंदू धर्मावरच हल्ला, आमदार गोपीचंद पडळकर। खानापूर येथील प्राचीन महादेव मंदिरातील नंदी महाराजांची तोडफोड काही औरंग्यांच्या अवलादीनं केली आहे। हा मूर्तीवरचा हल्ला नसून तो हिंदू धर्मावरचा हल्ला आहे। अशा औरंग्यांच्या अवलादींना सोडणार नाही असा गर्भित इशारा हिंदू जननायक आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर इथं दिलाय। हिंदू रणरागिणी हर्षाताई ठाकूर म्हणाल्या, सकल हिंदू हो जागे व्हा, आपल्या हिंदुत्वाचा अभिमान पाळा। हिंदूंच्या मंदिरात मूर्तींची तोडफोड करून विटंबना करणे अशा काही औरंग्यांच्या अवलादी असून या अवलादींना धडा शिकवण्यासाठी सर्व हिंदूंनी एकजूट दाखवली पाहिजे। आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की काश्मीरमध्ये भाषा, जात, प्रांत, देश विचारून नव्हे तर धर्म विचारून आतंकवाद्यांनी निष्पाप भारतीयांना त्यांच्या कुटुंबासमोर गोळ्या घातल्या ही गंभीर बाब आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हा हल्ला देशावर झाला असून भारत देशाकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांना सोडणार नाही। भारत देशासाठी सिंधू करार रद्द करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत। खानापूर, सुलतानगादे, उमदी ही नावे मुघलकालीन खुणा आहेत ज्या आमच्या शरीरावरील जखमेवर मीठ चोळण्यासाठी ठेवलेल्या आहेत। याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन खानापूर शहराचं नाव भवानीपूर करावं यासाठी भेटणार असल्याचं सांगितले। सकल हिंदू समाज खानापूर, श्री शिवप्रतिष्ठान खानापूर, बजरंग दल खानापूर, शिवसेना खानापूर, भाजपा सांगली जिल्हा सचिव पंकज भैया दबडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे, भाजप खानापूर तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार, ज्येष्ठ नेते लालासाहेब पाटील, माणिक काका भगत, मेजर मारुती भगत, व्यंकट भदक, अशोक भगत, युवराज भगत यांची प्रमुख उपस्थिती होती। गेली 2 दिवस पोलीस प्रशासनानं गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक येळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आमदार गोपीचंद पडळकर व रणरागिणी हर्षाताई ठाकूर यांच्या हस्ते महाआरती होणार असल्यामुळे सतर्क भूमिका घेतली होती। या महाआरतीसाठी खानापूर आणि परिसरातून हजारो हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येनं महादेव मंदिरामध्ये उपस्थित होते। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, दत्तात्रय डोंगरे, खानापूर। एकच नजर, चौफेर खबर, पॉवर मराठी।